आज आपण करूयात खव्याच्या साटोऱ्या, खुसखुशीत आणि टेस्टी। तर चला आपण त्याची कृती बघूया कशा केलेल्या आहेत त्या तुम्हाला मी आज माझ्या पद्धतीने तर मी इथे खव्याच्या साटोरी करण्यासाठी हा मी 120 ग्राम खवा घेतलेला आहे। खवा आता आपण अगदी खात्रीच्या माणसाकडूनच घ्यायचा आहे किंवा खात्रीच्या दुकानातूनच घ्यायचा आहे। म्हणजे दुधाच्या प्रॉडक्टमध्ये खूप सध्या भेसळ चालू आहे, तर आपल्या खात्रीच्या माणसाकडून खवा मी हा घेतलेला आहे। आणि त्यानंतर त्यासाठी आपल्याला मैदा 1 वाटी रवा, हा अगदी बारीक रवा आहे 0 नंबरचा, आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, 2 चमचे खसखस आणि साखर मी सध्या पाऊण वाटी घेतलेली आहे, लागेल तशी घालूया। त्यानंतर पुन्हा पाऊण वाटी मी हा रवा घेतलेला आहे, हा पण बारीकच आहे। हा रवा आपल्याला सारण बनवण्यासाठी हा लागणार आहे। तर आता आपण आपली पुढची स्टेप बघूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी आपण रवा आणि मैदा याचं मिश्रण तयार करून छान असा घट्ट गोळा बनवून ठेवूया। म्हणजे रवा असल्यामुळे त्याला मुरण्यासाठी वेळ लागेल, तर आपण हे आधीच दुधात किंवा पाण्यामध्ये मळून घेऊया। तर आता आपण हे अगदी मिक्स करून घेऊया आधी, आणि त्याच्यामध्ये तेल किंवा तूप इथे आपल्याला घालायचं आहे। आता हा 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा आहे, तर 2 किंवा 3 टेबलस्पून आपण इथे तूप घातलेलं आहे। तुम्ही तेलही घालू शकता, आणि हे तेल किंवा तूप जे आपण घालू ते छान असं या रव्या मैद्याला चोळून लावायचं आहे। म्हणजे प्रत्येक कणाला तेल किंवा ते तूप छान असं लागलं पाहिजे। हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, त्याचा गोळा बनेल, लाडू बनेल असं आपल्याला हे लावायचं आहे चोळून, म्हणजे छान अशा आपल्या ह्या साटोऱ्या होतील। तर तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी लागलेलं आहे। आता आपण हे दूध घालून याचे मळून घेऊया। तर आता दूधही घालताना आपण थोडं करून घालायचं आहे, किंवा पाणी जरी घातलं तरी थोडं करून घालायचं आहे, म्हणजे एकदाच आपल्याला पातळ व्हायला नको। तर हे बघा, हे अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे। हे निदान आपण अर्धा पाऊण तास तरी मुरायला ठेवूया। आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे। आपण आता दुसरा पाऊण वाटी रवा आहे तो आपल्याला इथे थोडंसं मी इथे तूप घातलेलं आहे, तर ह्या तुपावर आपण सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे। आपल्याला 5-6 मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं करून दूध घालायचं। म्हणजे एक प्रकारचा आपल्याला हा बिना साखरेचा शिरा करून घ्यायचा, पण अगदी कोरडा आपल्याला करायचा आहे, कारण हा बारीक रवा असल्यामुळे याला अगदी अर्धी वाटीच दूध लागलेलं आहे। आणि झाकण ठेवूया, गॅस बंद करूया। आता आपण रवासुद्धा मुरत ठेवूया, आणि त्याच्यानंतर आपण आता इथे हा खवा आहे, हा अगदी मंद गॅसवर आपल्याला थोडासा भाजून किंवा परतून घ्यायचा आहे। इथे आता हा खवा आहे तेलकट आहे ऑलरेडी, फक्त हा आपल्याला 4-5 मिनटं परतून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता गरम झाल्यानंतर हा पातळ झालेला आहे। आता आपण त्याला 4-5 मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा असा झालेला आहे, थोडासा आता घट्ट झालेला आहे, आणि त्याचा कलरसुद्धा इथे बदललेला आहे। आणि आता ही आपण थंड झाल्यानंतर, अगदी कोमट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर मिसळायची आहे। आता अगदी मंद गॅसवर आपण खोबरं आणि खसखस भाजून घ्यायचे आहे, अगदी लाईट कलर येईपर्यंत। हलका गोल्डन कलर आला की लगेच काढून घ्यायचे आहे। गॅस बंद आहे, आणि गरम तव्यावर आपण खसखससुद्धा भाजून घेतलेले आहे। आता आपण बघूयात, हे बघा, हा आपण खवा परतून घेतलेला आहे, हा आता असा झालेला आहे, अगदी कोमट आहे, म्हणजे आपल्याला हाताला सोसवतो आहे। आता त्यामध्ये आपण इथे 4 किंवा 3.5 चमचे इथे साखर घालूया। साखर म्हणजे आवडीप्रमाणे घाला। आता हा 120 ग्राम खवा आहे, तर 120 ग्राम साखर घातली तर त्या साटोऱ्या खूप गोड होतील, म्हणून मी साटोऱ्या करताना जरा अगदी हलक्या गोड करणार आहे, म्हणजे त्या खायला खूप छान लागतात आणि त्याच्यामध्ये खव्याची चव जास्त येते, म्हणून मी साखर इथे कमी घातलेली आहे। आता हे छान असं मिक्स करून घेतलेले आहे साखर। तुम्ही बघू शकता कलरसुद्धा सुंदर आलेला आहे, आणि आपलं सारण अगदी मोकळं झालेलं आहे। आता आपण त्यानंतर हा रवा बघूया, दुधामध्ये मिक्स करून हा शिरा करून ठेवलेला होता, तो सुद्धा आपला मस्तपैकी कोरडा झालेला आहे। म्हणजे आपलं हे सर्व सारण आहे ते खूप छान प्रकारे होणार आहे। तर वाटलंच तर तुम्हाला याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं नसेल तर तुम्ही नारळसुद्धा घालू शकता। आता ह्या खव्यामध्ये जेवढा रवा बसेल तेवढंच आपण घालूया, जास्त रवा आपल्याला इथे घालायचा नाही,
जरी मी हा भाजून ठेवलेला असला तरी याच्यातला मी 2-3 चमचे ठेवून दिलेला आहे तसाच. आता त्यानंतर आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. खोबरं आणि ते खसखससुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी ड्रायफ्रूटसुद्धा इथे ॲड करू शकता. इलायची पावडर घातलेली आहे. वाटल्यास तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता. मी फक्त इथे इलायची पावडरच घातलेली आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता आता याचा छान असा लाडू बनतो आहे. आपलं खव्याचं मिश्रणसुद्धा खूप छान झालं होतं, त्यामुळे खूप पातळसुद्धा राहिलेलं नाही. आता आपण याचे किती गोळे होतात, लाडू होतात ते तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला पटापट साटोऱ्या लाटता येतील. वाटल्यास तर तुम्ही त्याची मुठी करून पोळीसुद्धा करू शकता. जर तुम्हाला तळून घ्यायच्या नसेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, म्हणजे पोळीच्या प्रमाणामध्ये करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता हे आपलं रव्या मैद्याचं पीठ आपण भिजवून ठेवलं होतं ते सुद्धा छान असं मिरलेलं आहे. कारण आता जवळजवळ पाऊण तास झालेला आहे सर्व मिश्र व्हायला आणि मोरायला आणि थंड व्हायला. तर आता आपण याच्या आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या इथं पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे किंवा साटोऱ्या बनवून घ्यायच्या आहे. आता हे छान मुरलेलं असल्यामुळे याला पीठसुद्धा लावायची आपल्याला जास्त गरज पडणार नाही. तर लावायचं असेल तर तांदळाची पिठे आपण इथे लावू शकतो, म्हणजे ती पुरी किंवा ती पारी असते तीच पटकन सरकल्या जाते. आता आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे हे सारण घालूया, म्हणजे जास्त ही पुरी फुटायलाही नको. तसं म्हटलं तर ती खव्याची आहे तर ती थोडी तरी ती फुटतेच. आणि हे बघा, हे असं आपण मोदकासारखं केलेलं आहे आणि वरती जास्त जे आलेला आहे पिठाचा गोळा तो आपण काढून ठेवला आणि जे राहिलेलं आहे त्याला असं चपटं करायचं आणि छान असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे आतलं सारण जे आहे ते पूर्ण कडेपर्यंत पसरतं. हलकं हलकं आपल्याला हे प्रेस करायचं आहे आणि हलक्या हातानेच आपण ही पुरी लाटून घेऊया. आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटी मोठी लाटायची आहे. तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात मी लाटलेले आहे आणि इतकी जाडीची ठेवलेली आहे. खूप पातळ पण करायची नाही, म्हणजे ती फुगत नाही. तर आता हे बघा, दुसरीसुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या लाटून घेऊया. जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर एक लाटून देते आणि एक तळते, म्हणजे पटकन होतात. तर मी आता सर्व लाटून घेऊन ठेवणार आहे. 9 झालेले आहेत माझे हे लाडू, म्हणजे 9 पुऱ्या होणार आहेत. तर आता मी या सगळ्या करून घेते आणि नंतर आपण या तळून घेऊया. पुऱ्या लाटेपर्यंत आपण अगदी मंद आणि मीडियम गॅसमध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं असेल. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही तुपात तळायचं तर तुपातही तळू शकता, पण तेलात तळायचं आणि तुपाबरोबर खायच्या ही खूप छान लागतात. आता आपलं सगळ्या पुऱ्या लाटून होईपर्यंत तेल मीडियम टू लो गॅसवर छान असं गरम झालेलं आहे आणि आता थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि ह्या अगदी लो गॅसवर आपल्याला पुऱ्या चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता पुरी आपली टम्म फुगलेली आहे. आता ह्या तळत असताना ही पुरी आपल्याला खूप नरम दिसते, पण ती थंड झाल्यानंतर छान अशी खुसखुशीत होते. कलरसुद्धा छान आलेला आहे आणि पुरी मस्त आपली टम्म फुगलेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्या, म्हणजे पुरीमध्ये तेल गेलेलं असेल तर ते आपल्याला ही काढून देण्यास मदत होते किंवा निथळण्यास मदत होते. तर आता ह्या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या अशा एक एक करून लो गॅसवरच तळून घ्यायच्या आहे. मोठा गॅस केला तर कारण हा खवा आहे, त्यामध्ये साखर आहे, पटकन जळण्याची भीती वाटते, त्यामुळे अगदी लो गॅसवर तळायच्या, म्हणजे छान अशा खुसखुशीत होतात. हे बघा, ही दुसरी पुरीसुद्धा आपली मस्तपैकी टम्म फुगलेली आहे. कलरसुद्धा छान असा आलेला आहे, हलका हलका गुलाबी सोनेरी कलर. अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. दिसायलासुद्धा या खूप सुंदर दिसतात आणि खायला तर अगदी भन्नाट आहेत. हे बघा, या अशा सगळ्या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टी नेशन चॅनलला फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.